नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज 2.25 वर्षाच्या बाल राघवची पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन 2018-19 भाग 6. त्यासाठी मी राघवची मैया. आज 2.25 वर्षाचं बाळ राघव हा पायी नर्मदा परिक्रमा करतो आहे. तर आज जवळजवळ परिक्रमेचा 6वा दिवस आहे आणि आता बलगाव मौनी बाबा आश्रमामध्ये आम्ही आता पहाटे 4:30 वाजताच उठलो. तसं तर बाकीची जी परिक्रमावासी होती महाराष्ट्रामधले ते सगळेच पहाटे उठले होते आणि त्या ठिकाणी मैयाला घाट होता छोटासा, अगदी अरुंद घाट होता आणि खूप नीटच होता, कारण तो आश्रम खूप उंचावर होता आणि मैया तिथून खूप खोल होती. तर त्या घाटाने ते लोक लवकर पोहोचलेले होते, त्यामुळे त्या परिक्रमावासियांनी घाट वगैरे बघून ठेवलेला होता. मग ते पहाटे उठले, आमच्या अगोदर उठले आणि स्नानाला गेले होते. आता आम्ही उठल्यावर एक जणांनी आवरायचं आहे म्हणून एक जण राघवजवळ बसून आहे. आता तर मैयेवरती आणि अंधारात आहे ते सगळं. त्या घाटावर जायला बराच अंतर आहे आणि तिथून खोलही खूप आहे, म्हणून माझी एकटीची हिंमत होईना आणि आता एकटीने कोणीही गेलं तरी वेळ खूप लागणार आहे, म्हणून बराच वेळ जाईल. मग आता महाराष्ट्रातले परिक्रमावासी असल्यामुळे त्यांना आपली भाषा वगैरे कळते, म्हणून त्यांना सांगून गेलो की राघवकडे लक्ष ठेवा. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग दोघंही सोबत जायचं ठरलं. पण राघव आता पुन्हा चुळबुळ करायला लागला, कारण रात्री जेवलेला नव्हता, काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणून आता असं वाटलं राघव उठेल. म्हणून त्यांनी सांगितलं मी थांबतो, तू जा. बाकीच्या काही महिला होत्या महाराष्ट्रामधल्या, त्यांच्यासोबत मी मैयेवरती स्नानाला गेले आणि स्नान वगैरे करून आले. तोपर्यंत अजून राघव उठलेला नव्हता. बरं झालं. मग मी आल्यावर आता माझे पतिदेव एकटेच राहिलेले होते. त्यांना आता घाटही माहिती नव्हता नेमकं कुठं असेल, पण सांगितलं जा उजव्या हाताला गेलात की पुढे लगेच लक्षात येईल, पुढे गेट वगैरे आहे. मग ते एकटे पुन्हा स्नानाला गेले. आता आल्यावर आमची आरती पूजा आम्ही केली. अजून राघव उठलेला नव्हता आणि त्याचा उठायची आता खूप धाक होता, खूप काळजी होती, कारण उठला तर आता रात्री काही खाल्लेलं नसल्यामुळे ह्याला लगेच भूक लागणार आहे. आमचं सगळं आम्ही पटपट आवरून घेतलं, तयारच होतो. आता आवरता 7 वाजले आणि आता राघव उठला. उठल्याबरोबर लगेच रडायला लागला, कारण आता भूक खूप लागलेली होती. पण मैया खूप परीक्षा पाहते. अजून तर राघवला खूप परीक्षा द्यायच्या होत्या, कारण जेव्हा जेव्हा जसा जसा प्रसंग येईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल की मैया किती सांभाळते आणि परीक्षासुद्धा किती पाहते. आजसुद्धा राघवला जवळजवळ त्या आश्रमामध्ये एवढी मोठी गोशाळा होती की 500-1000 एवढ्या तिथे गोमाता असतील, इतकी मोठी गोशाळा होती. कारण तिथलं त्या गोमातेचं शेण वगैरे सगळं वाहण्यासाठी, त्यांचा चारा आणण्यासाठी मोठ्या मोठ्या ट्रका होत्या, मोठ्या मोठ्या गाड्या होत्या. खूप श्रीमंत माणसाची ती असावी किंवा श्रीमंत लोकांचं तिथे सहकार्य असावं. म्हणून पण आम्हाला असं वाटलं की इथे दूध आपल्याला मिळून जाईल. आता 7 वाजता राघव उठल्यावर माझे पतिदेव म्हटले मी जाऊन तिथे सेवेकरांना विचारतो इथं राघवला दूध आहे, भेटेल का म्हणून. जाऊन तिथे विचारलं तर त्यांनी सांगितलं नाही इथे कशाचं दूध. अरे रात्री तर होतं. ते म्हटले रात्री होतं ना, तेवढंही दूध आम्ही चहाला दिलं आणि थोडंसं होतं तर राघवला रात्रीच दिलं ना. आता तर अजिबात दूध नाही आणि दिवस उगवल्याशिवाय दूध मिळणार नाही, कारण दिवस उगवल्यावर चांगलं ऊन पडल्यावर मग दूध घेऊन येतो कोणीतरी. आता आम्हाला काही कळलंच नाही. आम्हाला वाटलं त्या गोशाळेमधल्या गायांचं दूध काढत असतील. मग आम्ही दिवस उगायची वाट बघू लागलो. पण 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, अजून काही दूध येत नाही आहे. मग पुन्हा जाऊन त्यांना विचारू लागलो, पण ते म्हटले नाही. मग आता राघव काही रडायचं थांबत नाही. मग राघवला इकडं तिकडं काही दाखवू लागलो, तर राघवचं कुठे लक्ष नाही. मग तिथून आम्ही तसंच, आम्हाला खूप वाईट वाटू लागलं. इतक्या गाया असून लेकरासाठी एक कपभर दूधसुद्धा मिळत नाही. म्हणून
तिथून नर्मदेहर म्हणून त्या ठिकाणावरून निघालो. राघवला सांगू लागलो, आपण गावात कुठेतरी घेऊ, चल पुढे चल पुढे. असं करून करून 1 किलोमीटर आलो. पुन्हा त्या बलगावमध्ये गावात शिरायच्या अगोदरच एक मनुष्य आम्हाला खूप मोठी कॅन घेऊन चाललेला दिसला. मग आमच्या लगेच लक्षात आलं की तो सेवेकरी म्हटला होता की दिवस उगवल्यावर दूध येईल. मग तिथे गायांचं दूध नसेल तर इकडून गावातून दूध येत असेल, म्हणून आम्ही त्यांना नर्मदेहर म्हटलं आणि म्हटलं, बाबाजी बाळासाठी थोडं दूध मिळेल का? ते म्हटले, अरे अरे हे दूध नाही आहे, मी ताक घेऊन चाललो आहे, चहाचे. ते म्हटले, ताक आहे, पाहिजे का तुम्हाला? ताक घेऊन चाललो मी आश्रमामध्ये. माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, कारण छोटंसं बाळ आहे आणि खूप रडते, खूप वेळचे त्याला भूक लागलेली आहे. तर तिथे एवढी मोठी गोशाळा आहे पण थोडंसुद्धा दूध द्यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं, बाबाजी तिथल्या गाया ज्या आहेत ना, त्या सगळ्या गोमाता, अगदी लोकांनी टाकलेल्या गोमाता ते सांभाळत आहेत. तर तिथे ती एकही गाय दूध देत नाही आणि दूध त्याचं काढण्यासारखंच नाही, म्हणजे दूधच नाही त्यांना. सगळ्या काही वृद्ध आहेत, काही मोडलेल्या तोडलेल्या जखमी अशा सगळ्या आहेत, अपंग वगैरे. तर तिथे त्या गायांना दूध वगैरे काही नाही. तर मी गावातून दूध येत असतं, अजून तर गावातून दूध गेलेलं नाही तिकडे, आणि मी तर ताक घेऊन चाललो होतो. मग आता तर आम्ही म्हटलं ठीक आहे, पण माझ्या पतिदेवाने विचारलं, गावात कुठे दूध मिळेल का? ते म्हटलं, गावात कशाला, ठीक आहे, मीच तुम्हाला दूध देतो माझ्या घरून. मग तो मनुष्य ताक घेऊन चाललेला होता, परत पाठीमागे आला आणि पाठीमागे येऊन त्याच्या घरी आम्हाला घेऊन गेला. आणि घरी गेल्यावर पत्नीला सांगितलं, हे बघ, हे परिक्रमावासी आहेत, यांना दोघांना चहा दे आणि राघवला ह्या छोट्या बाळाला दूध दे. कारण आम्हालासुद्धा त्याने विचारलं होतं, तुम्ही चहा घेतला का? आम्ही म्हटलं नाही. बाळालाच नाही भेटल्यावर आम्ही तरी कशाला घेत बसायचं, कारण त्याच्या धोरणानेच आपण राहिलं पाहिजे ना. म्हणून त्याने पत्नीला सांगितलं आणि आम्हाला तिथेच त्या जोत्यावरती, म्हणजे मोठा वाडा होता चौकाचा, त्या चौथऱ्यावरती बसवलं. आणि आता त्याची पत्नीने लगेच राघवसाठी दूधही आणलं आणि आमच्यासाठी चहा आणला. त्यांनी सांगितलं, बिस्किट वगैरे घेणार का? आम्ही सांगितलं नाही नाही, सकाळी सकाळी काही गरज नाही तशी, आणि आपण कुणाला कशाला एवढा त्रास द्यायचा. दूध भेटलं आम्हाला एवढंच खूप वाटलं. मग त्यांची छोटीशी नात होती, सांगितलं की हिच्यासोबत फोटो काढा. आता राघव तर सकाळी सकाळी त्याचा काय मूड खराब झाला, तो काही फोटो काढेना. मग तिच्या एकटीचाच फोटो काढला. ठीक आहे, आता तर त्यांना सगळ्यांनाच कौतुक वाटत होतं की एवढं छोटं बाळ परिक्रमा करतंय म्हणून. मग त्यांनी चहा वगैरे दिला आणि ते बाबाजी ताक घेऊन पुन्हा आश्रमाकडे गेले. आता तर आम्हीसुद्धा त्यांचा निरोप घेऊन नर्मदेहर म्हणून त्या ठिकाणावरून निघालो. पण त्या गावामध्ये जेव्हा गावातून आता पुढे निघायचं आहे, तर पुढे एवढे सगळे तिथे थोडे मुस्लिमांचे घरं होते. तर तिथे जे कुत्रे होते त्या घरांच्या समोर 4-5 कुत्रे एकदम असे होते, एवढे पिसळल्यासारखे, की एक कुत्रा एकदम माझ्या अंगावर धावून आला आणि माझ्या हातात मी हँडग्लोव्ज घातलेला होता. त्याने पटकन माझा हात धरला, पण तोंडामध्ये. पण आता मी खूप मोठ्याने ओरडले आणि घाबरले सुद्धा, कारण तो कुत्रा एवढा मोठ्याने ओरडत चाललेला होता. जसा आला तसा हात पकडला आणि बाकीचे कुत्रेसुद्धा एकदम धावून आल्यासारखं वाटू लागलं. आता राघव माझ्या कडेवर होता. राघवसुद्धा खूप घाबरला आणि मी सुद्धा खूप मोठ्याने ओरडले. तेव्हा बाकीचे लोक पळत आले आणि त्या कुत्र्यांना हाकललं. तर हँडग्लोव्ज असल्यामुळे तो कुत्रा, म्हणजे त्याचा दात वगैरे मला लागला नाही, पण खूप घाबरून गेलेलो होतो आम्ही दोघेसुद्धा. आता तर ते कुत्रे लोकांनी हकलून दिले आणि सगळे लोक आमच्याकडे एवढे कौतुकाने बघू लागले की, कारण त्यांना तसं बघायलासुद्धा मिळालं नसतं. माझ्या ओरडण्यामुळे किंवा कुत्र्यामुळे ह्या सगळ्या लोकांना बघायला मिळालं. आता जर सगळेच लोक घराच्या बाहेर येऊन दरवाज्यामध्ये येऊन पाहत होते. अगदी ती गल्लीसुद्धा संपली, पुढची गल्ली लागले, पुढच्या गल्लीतले लोकसुद्धा. पण आता त्या लोकांची एक सवयच, आता ते रोजचंच झालेलं होतं. ते म्हटले, कोई मन्नत आहे क्या? माझे पतिदेव म्हटले, नाही नाही. मग ते म्हटले, ऐसे राजी खुशी? त्यांनी सांगितलं, हो राजी खुशी. मग म्हटले, ठीक आहे. आता तर राघव म्हटलं चालायचं. आता त्या लोकांच्या मधून एवढं चालताना बघितल्यावर आणखीनच लोकांना कौतुक लागायचं. रोज राघवची दृष्ट काढावी लागायची
आणि राघवची दृष्ट काढून काढून राघवला सुद्धा सवय झाली होती की आता आम्ही त्याची दृष्ट काढली की तो सुद्धा आमची दृष्ट काढायचा. मग आता तर तसंच आम्ही पुढे ते गाव पार झालं आणि आता गावाच्या पुढे निघाल्यावर पुढे एक काही अंतर चालून गेल्यावर असाच कच्चा रस्ता होता. तर त्या रस्त्याने जाता जाता पुढे एक अकबरपुरा असा एक फाटा लागला आणि त्या अकबरपुरा फाटा जो होता, आता गावात जायची तर काही गरज नव्हती, गाव किनाऱ्यावरती होतं आणि रस्ता थोडा बाहेरून होता. मग त्या रस्त्याने पुढे गेल्यावर पुढे एक छोटीशी नदी लागली आणि आता जवळजवळ 9:30-10 वाजलेले होते. अशा वेळी आम्ही जवळजवळ 7 किलोमीटर चालून आलेलो होतो आणि 7 किलोमीटर अंतरावरती आता खलघाट म्हणून अगदी प्रसिद्ध घाट आहे की जो आपला मुंबई आणि आग्र्याला जाणारा जो हायवे आहे त्याला AB हायवे म्हणतात. त्या हायवेवरती असलेला तो खलघाट आहे मैयाच्या किनाऱ्यावरचा. तर तो खलघाट लागला आणि तो त्या गावामध्ये आता प्रवेश करू लागलो. तर ती नदी पार करून पाण्यातूनच ती पार करून वरती चढलो तर खूप अगदी असा रस्ता आहे की सगळं गल्ली बोळातलं पाणी इकडून तिकडून आणि कसं तरी त्या गावातून वरती चढून खूप मोठं गावसुद्धा आहे. तर त्या गावातून गाव पार करत करत जिथे अन्नक्षेत्र आहे त्या आश्रमामध्ये की 2015-16च्या परिक्रमेमधला जो प्रसंग की कुणीतरी व्यक्ती आमच्यासाठी दूध घेऊन आला होता, तर मी माझ्या पहिल्या परिक्रमेच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे. तर तिथे जो अनुभव घडला असं वाटलं आपण त्या आश्रमामध्ये जाऊ आणि तिथं काही वेळ थांबूसुद्धा. भेटलं काही जेवायला तर ठीक आहे, नाहीतर पुढे चालू. पण पुढे गेल्यावर तो आश्रमाचा रस्ता कुठे गेला आम्हाला कळलंच नाही आणि आम्ही सरळच पुढे निघून गेलो. बरंच अंतर गेल्यावर लोकांना आश्रमाचा रस्ता विचारू लागला. ते म्हटले, अरे बाबाजी खूप मागे राहिलं, तुम्ही खूप पुढे निघून आलात. मग सांगितलं ठीक आहे. तसंच पुढे चालून गेलो आणि पुढे आता हायवेवरती गेलो. त्या हायवेवरती गेल्यावर तिथे जरा वेळ थांबलो कारण तिथे एक हॉटेल होतं. तर त्या हॉटेलवाल्याने हाक मारली, आओ बाबाजी चाय पिओ. चहा म्हटल्यावर आम्ही तिथं गेलो आणि थोडं थांबलो, चहा वगैरे घेतला. राघवला पुन्हा चहा दूध दिलं आणि तिथं थोडा वेळ बसलो. आता राघवलासुद्धा शी करायची होती म्हणून तिथे बराच वेळ आमचा निघून गेला. पण आता ते सगळं झाल्यावर राघव पुन्हा म्हणू लागला, मैया पोहे खायचे. कारण काल सकाळी त्याला पोहे मिळाले होते, मग त्याला आता पोहे आवडले म्हणून तो आजसुद्धा पोहे मागू लागला. पण तिथे पोहे मागत असता आता आम्ही तिथे चौकशी करू लागलो की पोहे कुठे आहे का, इथं कुठे मिळेल का. तर त्या लोकांनी सांगितलं नाही. पण ज्या हॉटेलवाल्याने आम्हाला चहा पाजला होता त्याला विचारलं की ते पोहे भेटतील का. तो म्हटला नाही नाही, इथून ना बरंच अंतर म्हणजे जवळजवळ 3 किलोमीटर जावं लागेल. तिथे एक मोठा फाटा आहे गावाचा एका. तर त्या फाट्यावरती म्हणजे मला वाटतं तो खलघाटचाच रोड असावा, मोठा हायवे. तर तिथे पोहे भेटतील. पण त्यांना आम्ही सांगितलं आम्ही पायी परिक्रमेमध्ये आहोत, त्यामुळे आम्ही एवढ्या लांब तर पायी जाऊ शकत नाही पोहे आणायला. मग तो म्हटला पाहिजेच आहे का तुम्हाला. आम्ही म्हटलं आम्हाला नाही, पण हा बाळ आहे ना तर बराच वेळचा पोहे मागतोय. ते म्हटलं ठीक आहे, माझा मुलगा येणार आहे, मी त्याला विचारतो. मग आणि तेवढ्यात त्यांचा मुलगा आला. मग त्याला लगेच विचारलं की तिथं फाट्यावरती पोहे मिळतील का. तो म्हटला हो मिळतील. मग त्याने सांगितलं की ह्या बाळासाठी पोहे घेऊन ये. मग आता एक पोहा 5 रुपयाला आणि थोडेसे असतात ते. मग एक पोहे आणण्यापेक्षा आमच्या लक्षात आलं की आता पुढेसुद्धा काही मिळणार नाही आहे. कारण रस्त्याच्या पलीकडे एक आश्रम दिसतोय, पण तिथे बांधकाम चालू आहे आणि सगळं बंद आहे. तिथं काही वरती कोणी परिक्रमा असे जात नाही, कारण पाठीमागून आलेले परिक्रमा असे सरळ जाताना तिथं ते सरळच पुढे जातात. आता पुढे गेल्यावर तर लवकर तर काही आश्रम वगैरे नाही आहे. मग आता पुन्हा किनाऱ्याचा रस्ता आहे, बाभळीतून जाणारा रस्ता आहे, गाव लवकर भेटणार नाही, त्यामुळे आपल्यालासुद्धा खायला काही भेटणार नाही. मग आपणसुद्धा आपल्यासाठीसुद्धा पोहे सांगू म्हणून त्यांच्याकडे 30 रुपये दिले आणि सांगितलं की 5-6 पोहे सांगा म्हणजे पोटभर खाऊन होईल. मग तेव्हा त्यांचा मुलगा मोटरसायकलवर गेला. त्याने सांगितलं बसून राहा, मी घेऊन येतो लगेच. आणि तो पोहे आणायला गेला. आता राघव वाटच पाहत होता, कधी पोहे येतील, कधी पोहे येतील, त्याचं सारखं चालूच होतं नाद. मग तेवढ्यात
10-15 मिनटात तो मुलगा पोहे घेऊन आला. मग पोहे घेतले, पण राघव म्हटला इथंच खायचे, आता रस्त्यावर बसून कशाला खायचे, थोडं पुढं जाऊन खाऊ. मग तसेच घेतले, त्याला नादी लावत पुढं गेलो. तर पुढे पुन्हा आणखी गाव होतं. तेच गावाचा त्यालाच खलबुजुर्ग असं. तर ते खलबुजुर्गमध्ये गेलो आणि त्या पुढे गेल्यावर आता पुन्हा एक बाई, म्हणजे रस्त्याच्या कडेलाच घर होतं डाव्या हाताला. तर ती माताजी शेतामध्ये चालली होती, वयस्कर होती आणि शेतामध्ये जात असता दरवाजाला लॉक वगैरे लावलं होतं आणि तिला जायचं होतं म्हणून ती निघाली. पण तिला राघव दिसला आणि ती लगेच म्हटली, अरे बापरे, परिक्रमा में? आम्ही म्हटलं हो. ती म्हटली, आओ आओ चाय पिओ. मग कारण काहींना फक्त विचारायचं असतं, त्याच्यासाठी सुद्धा बोलवतात की आपल्याला बसल्यावर यांची माहिती मिळेल म्हणून. तिने सांगितलं बसा बसा. मग आम्ही बसलो आतमध्ये तिथे पडवीत. तर ती म्हटली चहा बनवते. आम्ही म्हटलं नाही चहा नको, आमच्याकडे पोहे आहेत, तर ते पोहेचं आम्ही खाऊ. ती म्हटली मग रोटी आहे, कारण मी स्वयंपाक तर एवढ्या लवकर करत नाही, पण माझा एक मुलगा आहे, तो सकाळी जात असतो, मग त्याच्यासाठी मी पोळ्या बनवल्या होत्या, रोट्या, तर एक रोटी मी राघवसाठी देते. मग मी शेतातून आल्यावर स्वयंपाक बनवणार आहे. आम्ही सांगितलं काही हरकत नाही. मग आता चहा बनवायचा नव्हता, आम्ही पोहे खात होतो तिघेसुद्धा. राघवला रोटीसोबत पोहे आणि असं रोटी खाऊ घालत होते. तेवढ्यात ती बाई गेली, शेजारी पाजारी सगळ्या माता भगिनींना सांगून आली, अगं चला छोटा बाळ आलाय, अगं चला छोटा बाळ आलाय. जसा यांच्या घरी एखादा देवच आला असावा अशी यांची अवस्था होऊन जायची. आणि सगळेजण, एवढ्या माता भगिनी, एवढी गर्दी तिथे झाली राघवला बघण्यासाठी. पण राघवसुद्धा कधी लाजत नव्हता आणि कधी घाबरतसुद्धा नव्हता. सगळ्यांना, अगदी छोटे मुलं आले तर सगळ्यांना त्यांच्यासारखंच लगेच खेळायला सुरुवात करणार. मोठे माणसं आले तरीसुद्धा त्यांनी काही विचारलं तर लगेच सांगणार. अगदी खूप समंजसपणाने राहायचा आणि त्याचं खूप समाधान वाटायचं. मग त्याच वेळी आमचं पोहे वगैरे खाऊन झाले आणि आता आम्ही सांगितलं माताजी आम्ही पुढे निघतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग सगळे अगं एकमेकींना म्हणू लागले, अगं त्याला काही 10-5 रुपये द्या, लेकरू एवढी पायी परिक्रमा करतंय, ते काही सामान्य नसेल, अगं देवच आला समजा. पण राघव काही कुणाच्या पैशाला हात लावेना, सगळे कुणी 10-20 रुपये असे काढले आणि देऊ लागल्या. पण राघवने सांगितलं नाही, खूप मोठ्याने रडू लागला आणि आम्हाला पटकन तिथून निघून जावं लागलं. सांगितलं नको, कारण खूप रडला तर उगाच त्याला त्रास होईल काही. आता तर पैसे कुणाचे घ्यायला तयारच नाही. आता तो इथून पुढे त्याने कधीच परिक्रमेमध्ये कधीच कोणाचे पैसे घेतले नाहीत. पार अगदी काही परिस्थिती झाली तरी चालेल, पण कधी कुणाच्या पैशाला हात लावला नाही. आता तर जवळजवळ 4 वर्षाचा होईल 26 डिसेंबरला. पण तरीसुद्धा अजूनही तो कधीच कुणाचे पैसे घेत नाही. एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती खूपच आग्रह करत असेल आणि खूप कासावीस होत असेल की राघव एवढे घे माझे काही करून, तर मग आम्ही जर म्हटलं घे जाऊ दे एवढ्या वेळेस, असं जर म्हटलं तरच तो आमच्याकडे बघणार आणि मग घेणार. आमचा काही त्याला धाक वगैरे नाही आहे, घेऊ नको आम्ही असं कधी म्हणतही नाही आहे. पण तो त्याच्या मनानेच खूप रडणार पैसे द्यायला लागल्यावर. त्या दिवशीसुद्धा खूप आकांत केला राघवने. आता तर सगळेच लोक सगळ्या म्हणू लागले, अरे अरे हा खूप विरागी महात्मा दिसतोय, अरे खरंच हा पैशाला कुणाच्या हात लावत नाही, शिवत नाही. मग सगळ्याजण तो असा रागाच्या भरात त्यांच्यामधून पुढे जायला निघाला ना रस्त्याला, तर पडवीमध्ये जेवढ्या माता भगिनी अशा गर्दी करून उभा होत्या, सगळ्या दोन्ही बाजूला अशा दोन्ही सगळ्या पांगून झाल्या. दोन्ही बाजूला झाल्या आणि राघवला मधून जायला रस्ता दिला. जसा एखादा खूप मोठा विरागी महात्माच आलेला आहे असा राघवला रस्ता दिला आणि राघव आता त्यांच्यामधून रस्त्याला गेला. रस्त्यावर जाऊन आता मागेसुद्धा वळून पाहत नाही आहे. अरे राघव थांब थोडं, मला पटकन बॅग घेऊन मी म्हटलं मी निघते, तुम्ही बोला यांच्यासोबत. मग पटकन पाठीमागून गेले तर राघव आता मलासुद्धा येऊ देत नाही, कारण त्याला खूप राग यायचा कुणाचं काही घ्यायचं म्हटल्यावर. मग जेवढं खाण्यासाठी सुद्धा जेवढं लागेल तेवढंच घेणार, तो लगेच नाही म्हणणार, हे नको ते नको. बिस्किट पुडा जर एखादा असेल सोबत तर दुसरा जर द्यायला लागला तो म्हटला नाही एक आहे ना आमच्याकडे, एक आहे म्हटल्यावर दुसरा घेणारच नाही, असं त्याचं. मग आता तिथून पुढे निघालो आणि त्या गावापासून 1 किलोमीटर पुढे गेलो. तर 1 किलोमीटर गेल्यावर एक आश्रम लागला उजव्या हाताला, अगदी उंच टेकडीवरच होता आणि
अगदी मैया तिथून लगेच खाली खूप खोल मैया होती. आता तर पलीकडचा तीर आपण कधीच त्या तीरावरती जाऊ शकत नाही. म्हणजेच परिक्रमावासी पलीकडच्या तीरावर जाऊ शकत नाही, कारण तिकडं किनारा सुटलेला असतो. पलीकडे खूप लांबूनच मांडूगडला जावं लागतं आणि पुढे धामणदला यावं लागतं. म्हणून पलीकडचा तीरसुद्धा इकडूनच बघायला भेटत होता आणि खूप आनंद वाटत होता. आणि आता खूप ऊन झालेलं होतं, म्हणजे 12-12:30 तरी वाजलेले असावे. त्यावेळी माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आता राघवचा झोपेचा टाईम झाला आहे, आपण याच आश्रमात थांबून घेऊ थोडा वेळ. मग आम्ही तिथेच काही वेळ थांबलो. तर आता राघवला तिथे झोपसुद्धा लागली आणि राघवला तिथे झोपी घातल्यावर, कारण तिथे आम्ही त्याला जोळी बांधली होती. घरून एक कापड नेलं होतं जोळी बांधण्यासाठी कुठं. मग तिथे अगदी अशी पाचटाची, म्हणजे ऊसाच्या पाचटाची झोपडी होती. त्यामुळे तिथे खूप गार हवा यायची आणि गार वाटायचं. म्हणून राघवला तिथेच अशी त्या खांबांना जोडी बांधली. झोका देऊन राघव तिथे झोपी गेला. मग तिथे आम्ही सुद्धा थोडं आरामासाठी थोडं पडलो. तर तेवढ्यात तिथे काही परिक्रमावासी आले. ते महाराष्ट्रामधल्याच मोठं नांदगाव तालुक्यामधले, म्हणजे नाशिक जिल्ह्यातलं जे नांदगाव तालुका आहे, तर तिथले 10-12 जण परिक्रमावासी होते. अगदी एवढे भजन म्हणतच आले होते. नमो नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा. भजनाचा आवाज ऐकला, आम्ही एकदम उठूनच बसलो दोघे. मग ते आल्यावर त्यांना लगेच तिथली जी माताजी होती, म्हणजे तिथल्या सेवेकरी त्या दिदी होत्या, त्यांनी लगेच त्या परिक्रमावासींना हा आवाज दिला आणि आल्यावर त्यांना एक बिस्किट पुडा दिला आणि काळा चहा बनवला. ते सगळे जेव्हा बसले तेव्हा आम्हाला विचारू लागले, तुम्ही परिक्रमेत आहात का? असं आता चर्चा सगळी सुरू झाल्यावर राघव झोळीत दिसला. मग कारण तो यांच्या आवाजामुळे उठला होता, म्हणून मी त्याला झोका देत होते. ते म्हणे, बाळ परिक्रमेत आहे की काय, की यांचा आहे? आम्ही म्हटलं नाही, परिक्रमेतच आहे. त्यांना तर खूप कौतुक वाटलं. ते म्हटले, आमच्याकडे आरती आणि अष्टकं आम्हाला माहिती नाही, कसं म्हणायचं काय. तर आम्हाला एवढ्या सगळ्यांना म्हणायला एवढ्या सगळ्यांकडं नाही आहे. तर मग माझ्या पतिदेवाने आमच्याकडे आरती अष्टकाचंही आम्ही छापलेलं होतं आणि आणखी नर्मदा पुराणामधून काही माहिती काढलेली होती की मैयेची परिक्रमा कोण करू शकतो, कसा करू शकतो, कुणासाठी करू शकतो. आणखी त्याच्यामध्ये तीर्थांची माहिती वगैरे बरंच काही होतं. तर ते पत्रक त्यांना दिलं आणि सांगितलं, ह्याचं झेरॉक्स करून तुम्ही सगळ्यांसाठी घ्या, कारण याच्यामध्ये खूप विशेष माहिती आहे. आणि ती माहितीचं पत्रक त्यांना दिलं. त्यांना खूप आनंद वाटला. ते म्हटले, तुमचा नंबर वगैरे द्या आम्हाला. नंबर वगैरे घेतला त्यांनी आणि मग ते आता चहा वगैरे घेऊन तिथून पुढे निघाले, कारण ते म्हटले, आम्ही खूप फास्ट परिक्रमा करणार आहोत. 2.5-3 महिन्यामध्ये आमची परिक्रमा झाली पाहिजे, म्हणून आम्ही खूप चालतो. आम्ही सांगितलं, ठीक आहे. आता ते पुढे निघून गेले. आम्ही आणखी अर्धा-पाऊण तास तिथे थांबलो आणि मग हळूहळू पाठीमागून आता चालायला लागलो. तर पुढे गेल्यावर पुढे एक छोटंसं चिचली म्हणून गाव लागलं 4 किलोमीटर अंतरावरती. आणि त्या चिचली गावामध्ये गेल्यावर, कारण असं खूप रानाचाच रस्ता होता आणि नवीन तिथेसुद्धा त्या ज्या आश्रमामध्ये, त्या टेकडीवरच्या आश्रमात आम्ही थांबलो होतो, ते रामेश्वर धाम आश्रम त्याला म्हणतात. तर त्या आश्रमामधले जे बाबा आहेत, त्या बाबाजींनी त्यांच्याकडे छोटीशी स्कूटी गाडी आहे. तर त्या गाडीवर फिरून छोट्या छोट्या रस्त्याने जाऊन त्यांनी झेंडी लावलेली आहे की परिक्रमावासी भटकू नये म्हणून. तर त्या झेंडीच्या रस्त्याने आम्ही जेव्हा पुढे जाऊ लागलो, खूप आनंद वाटायचा की परिक्रमावासियांची ही किती व्यवस्था आहे. मग पुढे गेल्यावर त्या चिचली गावात गेल्यावर तिथे लगेच काही माताजी आम्हाला हाका मारू लागल्या, नर्मदेहर आओ चाय पिओ, आओ चाय पिओ. आता तिथे हे पाठीमागून आमच्या पुढे गेलेले जे नांदगावचे परिक्रमावासी होते, हे सुद्धा तिथे जाऊन चहाच घेत होते. आम्ही तिथं गेलो आणि ते लगेच म्हटले, आता आम्ही निघतो. आम्ही चहा घेऊन बराच वेळ बसलोय, आम्ही निघलो पाहिजे, कारण तुम्ही बाळाला घेऊन आम्हाला म्हणजेच आमच्यापर्यंत पोहोचले, आम्ही अजून इथंच आहोत, आम्ही पुढं गेलं पाहिजे. मग नर्मदेहर म्हणून ते पुढे निघून गेले. आता तिथे चहा घ्यायला थांबलो ना, लगेच सुरूच झालं, कारण आम्हाला तिथं गेलेलं पाहिल्यावर बाकीचे शेजारी पाजारी सगळे पुन्हा गोळा झाले, कारण जिथे जाऊ तिथे हेच असायचं. मग सगळे जमा झाल्यावर एकमेकांना म्हणू लागले, इतने से बच्चों को लेके जा रहे, कोई मन्नत होगी. आणि मन्नत म्हटली की आम्हाला थोडं वाईट वाटायचं की असं काय म्हणायची गरज आहे या लोकांना.
की साधना कुणी करू शकतो, कधी करू शकतो, कसाही करू शकतं. पण यांना नवस आहे असं का म्हणावं वाटतं आणि लेकरं होत नाही म्हणून नवस केलं असं का म्हणावं वाटतं. मग नेहमीच सांगावं लागायचं. आणि आता तिथे बराच वेळ थांबवणं. आता पुढे ते लोकं म्हणू लागले, इथंच थांबा, इथंच मुक्काम करा. पण अजून तर खूप टाईम झालेला नव्हता. 4-4:30 वाजलेले होते. अजून आम्ही पुढे चालू शकत होतो. म्हणून पुढे निघालो. तर पुढे जाता जाता असं झालं की पुढे त्या रस्त्याने सगळी अशी खडी पसरवलेली होती. आता तर खूप पायांना असं खूप खडे ती दगडं टोचू लागले. कारण ते आणीदार दगडं होते. पायाला एवढे टोचू लागले आणि माझ्या पतिदेवांच्या पायाला कालच एवढा खडा टोचलेला होता की अगदी पायात तो घुसून रक्त निघलं होतं. म्हणून खूप पायाला त्यांचा त्रास व्हायचा, खूप जीव कासावीस व्हायचा. पण नर्मदे हर नर्मदे हर म्हणत आता चालतच होतो. राघवही चालायचा हट्ट धरायचा. मग पुढे आम्हाला एक मोटरसायकलवाला समोरून आला आणि तरुण मुलगा होता. त्याने लगेच आम्हाला बघून गाडी थांबवली आणि म्हटलं, नर्मदे हर, तुम्ही कुठे थांबणार आहात? आम्ही सांगितलं तसं काही नाही नक्की. ते म्हटला, इथून थोडं पुढं गेला की पुढे एक अब्दुलपुरा म्हणून मध्ये गाव आहे, तर त्या गावामध्ये तुम्ही जा, तिथे व्यवस्था होईल. पण आम्ही विचारलं गाव कितीमध्ये आहे? ते म्हटले 1-1.5 किलोमीटर आहे. आणि मग आम्हाला उद्या सकाळी पुन्हा पुढे जायला रस्ता आहे का? ते म्हटले नाही, पुन्हा इथंच रस्त्याला यावं लागेल. मग आम्ही सांगितलं नको, कारण 1.5 किलोमीटर आत्ता जायचं, पुन्हा सकाळी 1.5 किलोमीटर मागे यायचं. त्याच्यापेक्षा आत्ताच आणखी थोडं पुढे चालत जाऊ. पुढचं गाव विचारलं. तो म्हटला 2-3 किलोमीटर अंतर आहे अजून कठोरा गाव. मग आम्ही म्हटलं जाऊ हळू मोठ्याने तिथपर्यंत. मग तिकडे जायचं आता टाळलंच. मग सरळ रस्त्याने चालतच राहिलो. आता दिवस मावळत होता. त्यावेळी त्या गावाच्या जवळ पोहोचलो. शेतातले लोक घराकडे येत होते, गाड्या वगैरे, गाई. आता अशा वेळी तसं तर खूप कंटाळून गेलेलो होतो. पण आता गावात तर कुठेतरी चौकशी करावी लागेल. पण गाव असं खूप उदास वाटायचं, कारण खूप असे तुटक घरं होते, खूप मध्ये असं खूप अंतर होतं. मग असं खूप उदास वाटायचं त्या गावामध्ये. पण काय करायचं आपल्याला, म्हणून पुढे चालायचं. कारण आता कठोरा गावामध्ये अलीकडे विचारलं तर त्या लोकांनी सांगितलं की इथे सुद्धा शिव मंदिर आहे आणि तुम्ही पुढे 1-1.5 किलोमीटर गेलात तर पुढे सुद्धा खूप मोठा आश्रम आहे, 11 लिंगी आहे, आणखी नर्मदे हर बाबांचाही आश्रम आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं, मी माझ्या पहिल्या परिक्रमेमध्ये या गावातल्या शिव मंदिरामध्ये मुक्कामी राहिलो होतो. तेव्हा अपूर्वानंद कुलकर्णी आणि आम्ही दोघं होतो. पण तिथे जेव्हा थांबलो होतो तर तिथे काही व्यवस्था नव्हती. कुठेतरी गावामध्ये भिक्षा मागून आणली आणि बनवलं. पण बनवायला एकतर भांडे कोणी देत नव्हतं. इकडून तिकडून भांडे गोळा केले तर सरपण मिळेना. मग लोक म्हणू लागले, तिथले लकडाकंडी लाव, बनाव, पाव. असा कसं तरी खूप वेळ गेला होता आमचा. आणि झोपायलासुद्धा खूप गार हवा लागत होती. उघड्यावरती झोपलो होतो. आता तर राघवला घेऊन हे सगळं कसं जमेल, कारण खायला नाही मिळालं तरी चालेल, पण राघवच्या झोपेची व्यवस्था करणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही चालतच होतो पुढे. पण इकडच्या बाजूला मंदिर दिसत होतं. आम्ही मंदिराकडे पाहतच चाललेलो होतो. पण पुढे असा कॉर्नर होता आणि त्या कॉर्नरला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक घर होतं. तर त्या घरावरती नाव होतं केवट निवास. तर त्या केवट भैयाचं घर होतं. तिथे तो बाहेर दिसला आणि माझे पतिदेवाने विचारलं, नर्मदे हर, यहाँ कोई परिक्रमा असे रुकते है क्या? तो म्हटला, रुकते है, पण माझ्या पतिदेवाने सांगितलं, बाळाला दूध मिळेल का? तो म्हटला, मिळेल. मग हे म्हटले, आम्ही इथं थांबलं तर चालेल का? तो म्हटला, हो, जा, तिथे जाऊन थांबा. मी राघवला म्हणजे बाळाला दूधही घेऊन येतो आणि तुमच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा करतो. आता तर आम्हाला काही म्हणायची गरजसुद्धा पडली नाही, कारण आता काळजी खूप अगोदर वाटायला लागली होती. पण मैयाने लगेच व्यवस्था करून दिली. काही हरकत नाही. आम्ही त्या शिव मंदिरामध्ये गेलो आणि तिथं गेल्यावर मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे हँडपंप होता. तिथे हातपाय वगैरे धुतले. तर तिथे एक बाबाजी होते आणि त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूलाच ती धर्मशाळा होती. तिथे एक बाबाजी होते. ते बाबाजी समोर आले आणि त्या बाबाजींनी विचारलं, नर्मदे हर, आणखी कोणी पाठीमागून परिक्रमा असे येत आहेत का? आम्ही म्हटलं, नाही, आम्हीच तिघे आहोत. ते म्हटले, ठीक आहे म्हटले आणि काही बोललेच नाहीत परत. मग
त्यांनी सांगितलं ठीक आहे इथं आसन लावा. मग त्यांनी आत तिथे आसन लावायला आम्हाला जागा दिली. आम्ही तिथे आसन वगैरे लावलं, तिथे आरती वगैरे केली. पण बराच वेळ निघून गेला. तेवढ्यात त्या केवट भैयाची जी मुलं होते ते राघवसाठी दूध घेऊन आले मोठ्या तांब्या भरून आणि आमच्यासाठी जेवणही घेऊन आले. आता तर जेवण घेऊन आल्यावर आमचं आणि तिथलं त्या बाबांचं काहीच विषय काही चर्चा झालेली नव्हती. त्यामुळे आम्हाला काही माहिती नव्हतं. तिकडून स्वयंपाक आमच्यासाठी आलेला होता, रोट्या, भाजी, भात, वरण. मग आम्ही लगेच ते आल्यावर त्या बाबाजींना म्हटलं, बाबाजी नर्मदेवर भोजन पाव. ते म्हटले नाही नाही करा भोजन. आता आम्हाला करा म्हटल्यावर आम्ही आमचं लगेच ते डबा वगैरे सोडला, आमचे ताटं काढले आणि राघव जागाच होता. राघवलासुद्धा डाळ भात वगैरे दिला. दूध तर तो आत्ता नको म्हटला. मग डाळ भात वगैरे दिला. त्याने तो खाऊन तो झोपला. पण आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा त्या आतमध्ये एक माताजी होती. आम्हाला काही माहितीच नव्हतं. ती माताजी एकदम आली आणि तिने बघितलं आम्ही जेवण करतो आहोत. एवढी मोठ्यानेशी फाड 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 आम्हाला बोलू लागली. आता आम्हाला रडावं का ते कळेना आणि हसावं का ते कळेना, कारण ती एवढी बोलू लागली. आता तिचा राग धरावं का तेही कळत नव्हतं. ती म्हटली, तुम्ही महाराष्ट्रावाली लोक असेच आहात, दोन्ही ठिकाणी हात ठेवता, म्हणजे इकडं नाही तर तिकडं, म्हणजे तुम्ही कुठून जेवण मागवलं? आम्ही म्हटलं आम्ही काही मागवलं वगैरे नाही. मग तुम्हाला माहिती नाही इथं जेवण भेटणार आहे? आम्ही म्हटलं माताजी आम्हाला काहीच माहिती नाही, आम्हाला इथली व्यवस्थाच कशी असते काही माहिती नाही. तुम्ही काही सांगितलंच नाही, तुम्ही विचारलंसुद्धा नाही तुम्ही जेवण करणार आहात का की बनवणार आहात, असं आश्रमात विचारलं जातं ना अगोदर. मग तुम्ही तसं काही म्हटलं नाही. मग आम्ही काही म्हटलो नाही. आम्हाला वाटलं इथं फक्त राहायची व्यवस्था असेल आणि जेवणाची व्यवस्था तिकडे असेल, कारण ते केवट भाई आम्हाला म्हटले राघवला दूधही देतो आणि तुम्हाला जेवणही देतो. ती म्हटली पण त्यांना मागायची काय गरज होती, तिकडे कशालाच मागितलं तुम्ही, मग आमचे इथं नाव कमी करता का, असं करता का? आता आपल्याला काही माहितीच नाही तर. पण तिने खूप काही बोलून घेतलं आणि तिला आमचा एवढा राग आला ना, रागाच्या भरामध्ये ती म्हटली त्यांचं खायचं असेल तर खा, पण मी बनवलेलं सुद्धा तुम्हाला खावंच लागणार आहे. आम्ही म्हटलं माताजी आम्ही एवढं कसं खाणार? ती म्हटली मला काही सांगायचं नाही. एवढं बोलू लागली ना. ते जे बाबाजी होते ना, ते बाबाजीसुद्धा काही बोलत नव्हते. त्यांची ती मानसकन्या होती वाटतं. ते बाबा काही बोलत नव्हते, कारण ती एवढी तिचा पारा चढलेला होता. आता आतमध्ये गेली, एवढ्या मोठ्या पातेल्यामध्ये तिने भाजी आणली आणि एवढ्या मोठ्या 7-8-10 रोट्या आणल्या आणि सांगितलं एवढ्या खाऊन घेतल्या पाहिजे, नाहीतर बघा मी परिक्रमावासियांची सेवाच करणार नाही. तुम्ही लोक असंच करतात. आता तर आम्ही म्हटलं माताजी असा राग धरू नका, परिक्रमावासियांची सेवा करणं तुम्हालाच माहिती किती पुण्य असतं, म्हणून तर तुम्ही खूप श्रद्धेने करता. आमचीच चूक झाली आता, कारण आपण जे करतो आहोत आपलं भागलं म्हणून आपण लगेच हातवर करायचे नसतात. आपण इथून पुढच्या परिक्रमावासियांचा विचार करायचा असतो की आपल्यानंतर दुसऱ्यांना त्रास व्हायला नको आपल्यामुळे, असा विचार करायचा असतो. आपण कुठे आश्रमात गेल्यावर अशी घाण करून ठेवायची नसते. कुठं कागद टाकायची, कुठं काही करायचं. अंथरून त्यांनी अंथरायला आपल्याला दरी दिली, अंगावर घ्यायला दिलं ब्लँकेट, मग आपण तसंच ठेवून जायचं, तिथं झाडून घ्यायचं नाही. असं जर आपण केलं तर आपलं तर भागून जातं आहे, आपण पुढे निघून जातो, आपल्याला काही नाही. पण आपल्यानंतर येणाऱ्या परिक्रमावासियांना त्याचा त्रास होतो. आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आता आमच्या समोर पहिल्या 7-8-10 रोट्या, ह्या 7-8-10 रोट्या आता काय मरायचं का एवढं खाऊन? पण देनेवाला छप्पर फाड के देता है आणि लेनेवाला जुते मार के लेता है, अशी गंमत झाली आमची त्या दिवशी. म्हणजे कधी काही भेटणार नाही आणि कधी खूपच काही. ही मैयाची इच्छा आहे. मैया द्यायला लागली की खूपच देऊन टाकते. आता तर आम्ही दोघं म्हटलं आता काय करायचं. ती बाई म्हटली मी इथून उठणारच नाही. आम्हाला झालं आता जेवण करावं की थांबून घ्यावं. मग आम्ही ना सगळं ताटामध्ये घेऊन ठेवलं. दोघांच्या ताटामध्ये सगळ्या त्याही 5-5 रोट्या आणि ह्याही 5-5 रोट्या. आता 10-10 रोट्या एकाच्या ताटात घेऊन ठेवल्या. बाई समोर बसलेली होती. पण तेवढ्या तिचा खूप मोठा कुत्रा आहे. तो कुत्रा बाहेरून फिरून आला, तिला खाऊ घालायचं होतं. मग त्याला काही काला वगैरे करून खाऊ घालायचं होतं घरामध्ये जाऊन, बिस्किट वगैरे. म्हणून ती त्याला घेऊन आत गेली. तेवढ्यात आम्ही एक गडबड केली आणि एक गंमत केली. ती म्हणजे आमच्याकडे एक कॅरीबॅग होती, त्याच्यामध्ये काही रोट्या काढून ठेवल्या. त्यांच्यातल्या 2-3, माझ्यातल्या 2-3, 2-2, 3-3 रोट्या आम्ही
ताटामध्ये ठेवल्या आणि बाकीच्या सगळ्या काढून त्या कॅरीबॅगमध्ये घातल्या आणि पटकन बॅगेत ठेवून दिल्या. कारण हिचा राग, कारण आपण आत्ता जर नाही खाल्ल्या तशाच मागे दिल्या किंवा इकडे तिकडे फेकजोर केली तर ही बाई रागवेल आणि उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या परिक्रमावासियांना त्रास होईल. कारण ती महाराष्ट्रातल्या लोकांनाच बोलली होती ना, तुम्ही महाराष्ट्रातले लोक असं करता म्हणून. म्हणून तर माझ्या पुढच्या परिक्रमावासियांना त्रास नको व्हायला म्हणून त्या रोट्या आम्ही गुपचूप पटकन ठेवून दिल्या आणि एका कमंडलूमध्ये ती भाजी ओतून घेतली. काही असो, पण आत्ता तर हिच्यासमोर आपल्याला असं करणं गरजेचं आहे. आणि तिचे भांडे वगैरे बाजूला ठेवून आम्ही जेवण करतच होतो. आता खूप वेळ जेवत होतो मुद्दामून, कारण हिला वाटावं की ह्यांना मी चांगली अद्दल घडवली असं तिला वाटावं. म्हणजे तिला वाटेल आता मी परिक्रमावासियांची सेवा करायला मोकळी झाले, म्हणजे माझं मन चांगलं झालं, आता मी परिक्रमावासियांची सेवा करू शकते, म्हणजे तिच्या मनातला राग आमच्याबद्दलचा निघून जाईल. म्हणून खूप वेळ जेवत होतो. आणि जेवण झाल्यावर मग तिथे बाहेरच नळ होता, तिथे भांडे वगैरे धुतली, त्यांचेही भांडे धुवून दिले आणि बराच वेळ निघून गेला. मग माझे पतिदेव त्यावेळी, कारण रोजचं आपण लिखाण करायचं असतं परिक्रमेमध्ये, दिवसभराच्या गावाचे नावं वगैरे, तर माझे पतिदेव संध्याकाळच्या वेळी सगळं लिहायला लागले दिवसभराचं. तर हा कोणता आश्रम आहे म्हणून त्या बाबाजी आमच्यासमोर बसलेले होते, त्यांना विचारलं. ते बाबाजी म्हटले हा आश्रम भिकारी बाबा आश्रम आहे. अरे, आम्ही म्हटलं असं कसं नाव आहे? ते म्हटले मी भिकारीच आहे ना, म्हणून मी भिकारी बाबा आश्रम नाव दिलंय. अरे, आपल्याला तर मोठं झाल्यावर आणि मोठं होण्यासाठी किती मोठं मोठं नाव आपल्याला शोधत असतो आपण, आणि किती किती मोठे नाव, कधीकधी आपण तसे नसतो सुद्धा, तरी आपण इतके मोठे मोठे नाव देतो. पण एवढी सेवा करत असताना पुस्तकामध्ये सुद्धा तसं वर्णन आहे भिकारी बाबा. आणि या भिकारी बाबा आश्रमामध्ये बाबा आहेत, एवढी सेवा करतात, पण स्वतःला भिकारी म्हणून घ्यायची. किती मोठं मन असेल या बाबाचं. मग काय कमी असेल, खूप काही मैया देत असेल, पण तरीसुद्धा स्वतःला कधी मोठं म्हणायचं नाही, लोकांनी म्हटलं तरीसुद्धा. मग आम्हाला तर खूप विशेष वाटलं. त्यांना विचारलं तुमचा मोबाईल नंबर वगैरे आहे का? ते म्हटले नाही. अरे, मी भिकारीच आहे ना, मग भिकाऱ्याकडं कसा मोबाईल असेल? माझ्याकडे मोबाईल नाही. आणि खरोखर त्यांच्या अंगावरचे कपडे आम्ही बघितले, एवढे मळकट कळकट आणि एवढे फाटके तुटके कपडे होते. एवढी सेवा करतात म्हटल्यावर मैया त्यांना कपडे पण देऊ शकत नाही का? पण नाही, सेवा करायची ना, आपण ज्या अवस्थेत आहोत त्याच अवस्थेत नेहमी असलो पाहिजे. आपण जर बदलवलं आपल्याला तर आपला भावसुद्धा कधी बदलू शकतो. म्हणून जसे आहोत तसंच राहायचं. म्हणून त्या नावाप्रमाणेच ते तसे राहत होते, अगदी भिकाऱ्यासारखं, पण मनाचे खूप मोठे होते आणि खूप सेवा करणारे होते. म्हणून त्यांच्यासोबत मग आता आणखी आम्हाला बोलावंसं वाटलं. खूप वेळ आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, गप्पा मारल्या. आणि मग आता राघवही झोपलेला होता, म्हणून 9-9:30 वाजले होते. आता बाबाजींनी सांगितलं, तुम्ही तर बाळाला घेऊन चालता. अरे, आपण काही ओझं घेऊन चालतो ना, बोझ उठाना तो सीधी बात है, लेकिन बच्चा उठाना बहुत कठीण बात है. म्हणून तुम्ही एवढं लेकराला घेऊन चालता, लेकराला किती व्यवस्थित घेऊन चालावं लागतं. म्हणून तुम्ही एवढा सगळा प्रवास करत आहात, तर आता तुम्ही आराम करा आणि मैया खरोखर तुमच्यावर खूप कृपा करेल. आणि आम्हाला तर फक्त आशीर्वादाचीच गरज आहे. आम्हालासुद्धा खूप आनंद वाटतो. कुणी असं म्हटलं की मैया कृपा करेल, आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की मैयाने कृपा करावी असं कुणी आम्हाला म्हणत राहावं. कारण त्याच अपेक्षेने आम्ही कुणासोबत बोलत असतो की जसं कै बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. आणि जे कोणी भेटेल त्यांना फक्त विचारायचं असतं की देव कसा भेटेल, कै कृपा करील मज नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन. म्हणजे देव कृपा करील का असं संतांना विचारलं त्यांनी त्यावेळी. पण आपण सुद्धा विचारायची आपल्याला गरज पडू नये, मैयांची कृपा होईल असं प्रत्येकाने म्हणावं, अशीच मनात अपेक्षा आहे, बाकी काही नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या बाबाजींनी सुद्धा आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं आता मी सुद्धा विश्राम करायला जातो. आमचा कुत्रा इथे बांधलेला असेल, पण त्या कुत्र्याची मला आता सकाळी कुत्रा चावायला लागला होता, त्यामुळे मला कुत्र्याची खूप भीती वाटायला लागली होती. पण त्यांनी सांगितलं काही नाही, घाबरायचं नाही. मग आम्ही त्या ठिकाणी आता गेट वगैरे, ते फक्त गेटच होतं, त्याला काही दरवाजा वगैरे असा पॅक नव्हता. म्हणून आम्ही आमच्याकडचं जे तळवट होतं ते त्याला बांधलं.
कारण गार हवा खूप येत होती. आणि आता त्या ठिकाणी आम्ही आमच्या आसनावरती एकमेकांना नर्मदे हर म्हणून आजचा विश्राम याच ठिकाणी केला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.